नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 41 चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे दोन्ही प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। तिसरा प्रश्न प्रथम वाचून घेऊया। जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स। म्हणजे जावेदने 12,000 रुपीज 9 PCPA या दराने काही वर्षासाठी बँकेमध्ये गुंतविले अँड विड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर, तर त्यावर मिळणारे व्याज दरवर्षी तो काढत होता। ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसिव्ड ऑल टुगेदर 17,400 रुपीज। फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी। तर किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपीज मिळतील ते आपल्याला काढायचे। किती वर्षात म्हणजे हाऊ मेनी इयर्स, म्हणजे आपल्याला इथं टाईम काढायचा आहे। सोडूया प्रश्न जशाच तसा आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। आन्सर प्रश्नामध्ये दिलेली माहिती काय ती प्रथम लिहूया। गिवन डाटा आपल्याला पी दिलेले इक्वल टू रुपीज 12,000 रुपीज। रेट दिलेला आहे आर 9 PCPA, रुपीज 9 PCPA पर ॲन्युअल। ओके, अमाऊंट दिलेली टोटल अमाऊंट, मुदतीनंतर मिळणारी अमाऊंट दिलेली आहे। अमाऊंट म्हणजे P प्लस आय ही व्हॅल्यू दिलेली आपल्याला, ती दिली 17,400 रुपीज ऑल टुगेदर ही व्हॅल्यू म्हणजे अमाऊंट। ओके, आपल्याला काय विचारलं आहे? हाऊ मेनी इयर्स म्हणजे पिरियड विचारला आहे, टाईम विचारला आहे, ड्युरेशन हाऊ मेनी, टीची व्हॅल्यू काढायची। आता अमाऊंट वी नो अमाऊंट इंडिकेट करतो आपण कॅपिटल ए इक्वल टू P प्लस आय। पीची व्हॅल्यू अमाऊंटची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, त्यावरून आपल्याला इंटरेस्ट काढता येईल। अमाऊंट दिलेला आहे 17,400 इक्वल टू पीची व्हॅल्यू 12,000 प्लस आय काढू आपण। देअरफॉर आय इक्वल टू 7 मायनस, देअरफॉर आय इक्वल टू कॅल्क्युलेशन 17 मायनस 12 5400 आयची व्हॅल्यू मिळाली आपल्याला रुपीज। तर तो दरवर्षी किती काढून घेत होता पैसे व्याजाचे? 5,400 रुपीज। आता नाऊ वी नो आयचा फॉर्म्युला P इंटू आर इंटू टी अपॉन 100। ओके, टाकू। आयची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली 5400 इक्वल टू पीची व्हॅल्यू दिलेली आहे 12,000 इंटू आर दिलेला आहे 9 PCPA इंटू टी तेच काढायचं आपल्याला आणि अपॉन 100। देअरफॉर हा शून्य 5400 इक्वल टू 12 गुणिले 9 शून्य ॲज इट इज। ओके, इंटू टी। देअरफॉर टी इक्वल टू 5400 हे भागाकारात जातील 1080। ओके,
0 0 कॅन्सल, म्हणजे काय राहील t इक्वल टू 540. 4 आपण कॅल्क्युलेट करू. 4 दोन्ही 8, 2 राहतील, 4 7 28, 4 1 4, 1 राहील, 4 त्रिक 12, 2 राहतील आणि 4 पंचे 20. ओके, देअरफॉर t इक्वल टू 135/27. आता 3 ने क्या हे करू, 3 9 27, 3 चौक 12, 1 राहील, 3 5 15. देअरफॉर t इक्वल टू 9 1 9, 9 5 t इक्वल टू 5 इयर्स. पिरियड आहे म्हणून 5 इयर्स. हेन्स Javed deposited the amount for 5 years. समजलं मित्रांनो? धन्यवाद.